कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. आता कमळीला इथे कामिनीने घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळे ती खूप रडत असते. स्वतः काही चुकीचं केलेलं नसतं, ती निर्दोष असते, पण सिद्ध करण्यासाठी आता कुठलाच पुरावा नसतो. रडणाऱ्या कमळीला निंगी म्हणत असते, अगं कमळे, प्लीज रडू नकोस ग, चल आपण इथून निघून जाऊया, तुला इथे समजवायला किंवा घरात घ्यायला कोणीही येणार नाही. त्यावर आता कमळी म्हणत असते, नाही, मी इथे काही केलेलं नाही, मी कुठल्याच इथे चूक केलेली नाही आणि त्याचबरोबर काहीही केलेलं नाही. त्यामुळे प्लीज आता जोपर्यंत इथे मी माझी चूक किंवा मी काहीच केलं नाही हे सगळं काही मी इथे सांगत नाही, तोपर्यंत मी इथे शांत बसणार नाही आणि मला इथून कुठेच जायचं नाही. त्यावरच निंगी म्हणत असते, हे बघ कमळे, आता एवढा आताताईपणा करू नकोस, प्लीज जरा तू शांत बसणार आहेस का? आणि त्यासोबत इथे ह्या लोकांना तुझी माया तुझी दया काय येणार आहे? नाही येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तू आत्ता इथून निघायला हवंयस. चल कमळे, नको आपण जाऊयात इथून, कारण आपल्याला आता इथे सिद्ध करण्यासाठी कुठलीच गोष्ट नाही आहे. पण कमळी म्हणत असते, नाही, जोपर्यंत मी इथे स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी कुठेही आणि कशीही जाणार नाही किंवा येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. आता इथे इथे अन्नपूर्णांच्याच घराच्या बाहेरच ह्या दोघीसुद्धा थांबलेल्या असतात. निंगी तर किती झोपाळू आहे प्रेक्षकांनो हे आपल्याला माहिती आहे. पण कमळी म्हणत असते, नाही, कितीही काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण इथून कुठेच जाणार नाही आहोत, असं इथे ती बोलते. आता बराच वेळ तिथे त्या थांबलेल्या असतात. तेवढ्यातच अनिका आलेली असते. अनिकाच्या हातामध्ये जेवणाचं ताट असतं आणि अनिकाच्या हातामध्ये जेवणाचं ताट असताना ती इथे कमळीकडे येऊन उभी राहते आणि तेव्हा ती म्हणत असते, अरे रे रे, तुम्ही इथे अशाच आहात का? त्याचं काय आहे ना, हे ना, मी माझ्या डॉगसाठी इथे थोडासा खाऊ आणला होता खायला. पण आता काय आहे ना, तुम्ही इथे माझ्या घराच्या बाहेर असं इथे थांबलेला आहात. अशा तुम्ही इथे माझ्या घराच्या बाहेर सिक्युरिटी म्हणून आहात ना तुम्ही दोघं जण. मग मला असं वाटतंय की इथे आता तुम्ही माझ्या डॉगच्याच जागी उभे आहात आणि त्यामुळे हा जो काही खाऊ आहे ना इथे मी तो तुम्हाला आणलेला आहे, असं इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र निंगीला प्रचंड राग येत असतो. पण आता कमळी तिला शांत करत असते. ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तू काहीच बोलू नकोस आणि त्याचसोबत घे ना, तुला जर भूक लागली तर तू हे नक्कीच खाऊ शकतेस, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र तिच्या हातामध्ये जे जेवणाचं ताट असतं ते जेवणाचं ताट जे आहे ते मुद्दाम अनिकाने असं केल्यानंतर आता कमळीला सुद्धा खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते, अरे रे रे, आता तुम्हाला हे खाण्यावाचून कुठलाच पर्याय नाहीये, कारण तुम्ही माझ्या घराच्या बाहेर आता इथे राखणदार करत आहात ना, असं म्हणून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र कमळी ते जेवणाचं ताट जे असतं ते पडल्याला उचलते, नमस्कार करते आणि नमस्कार केल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असतं कशा पद्धतीने इथे अनिका वागलेली आहे आणि त्यानंतर ती ते ताट उचलून घेऊन बाजूला ठेवण्याचं काम करत असते. किती नाही म्हटलं तरी अन्नाचा अपमान कमळीला इथे पाहत नसतो आणि तिने आत्तापर्यंत कधीच अन्नाचा अपमान सुद्धा केलेला नसतो. अनिका, तू आत्तापर्यंत अशी वागत आलेली आहेस की मी तुला कधीच माफ करणार नाही, असे इथे तिचं म्हणणं असतं. आता इकडे मात्र अन्नपूर्णा इथे मंदिरामध्ये निघालेल्या असतात, छान तयार होऊन बाहेर आलेल्या असतात, गाडीमध्ये बसतात. तेवढ्यातच तिथे आता कमळी आणि निंगी आलेल्या असतात. कमळी अन्नपूर्णांना म्हणत असते, आजी प्लीज माझे एकदा म्हणणं ऐकून तरी घ्या ना, प्लीज आजी असं करू नका, प्लीज मी काय म्हणते त्या गोष्टी एकदा तुम्ही ऐकून घ्या ना. हे बघा, मी काहीच नाही केलेलं आहे, प्लीज मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून घ्या ना. मी तुम्हाला खरं सांगतोय, मी नाही काही केलेलं आणि त्या तेलाच्या बाटलीमध्ये ते विषारी औषध कसं आलं, काय आलं, ह्या गोष्टी मला अजिबातच माहिती नाही आहेत. प्लीज तुम्ही एकदा मला समजून घ्या ना. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर मात्र आता इकडे ती अजिबातच ऐकायला तयार नसते. अन्नपूर्णा तिथून निघून जातात आणि म्हणत असतात की मला मंदिरात जायला उशीर होतो, प्लीज तू इथे मध्ये वगैरे करू नकोस. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता कमळी म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी अजिबात शांत बसणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मला इथे स्वतःला सिद्ध करावंच लागेल. ज्या गोष्टी इथे मी मुळात केलेल्याच नाही आहेत त्या गोष्टी इथे मी का आणि कशामुळे इथे ॲक्सेप्ट करू, असं इथे ती म्हणत असते. आता इकडे अन्नपूर्णा मंदिरामध्ये आलेल्या असतात आणि अन्नपूर्णा मंदिरामध्ये आल्यानंतर इकडे त्या देवीकडे प्रार्थना करत असतात.
की हे सगळं का आणि कशामुळे झालेलं आहे मला कळत नाही. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात, हे परमेश्वरा तुला माहिती ना रे माझ्या नवऱ्याची तब्येत कशी आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता तू त्यांना बरं लवकर कर. त्यासोबत ते जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता अन्नपूर्णा देवाकडे बोलत असतात आणि साकडं घालण्याचं काम इथे त्या करत असतात. आता इकडे त्यांनी हे सगळं काही केल्यानंतर आता मात्र इकडे कमळी आणि निंगी निघालेले असतात. त्यांना मंदिरामध्ये जायचं असतं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना इथे अन्नपूर्णाची माफी मागायची असते आणि त्याचसोबत इथे स्वतःला सिद्ध करायचं असतं. ज्या चुका आम्ही केल्या नाही आहेत त्या चुका इथे आम्हाला शिक्षा म्हणून मिळत आहेत आणि आमची बाजू तुम्ही ऐकून घेतली पाहिजे, असं सुद्धा आता तिचं म्हणणं असतं. इकडे निंगी तिला अडवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ कमळे, प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी घेणार आहेस की नाही? प्लीज एकदा तू माझं ऐकून घे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहे ते तरी तू एकदा समजून घे, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आता अन्नपूर्णा देवीसमोर हात जोडत असते. तर लगेचच कमळी म्हणत असते, आजी आजी प्लीज माझं ऐकून घ्या ना, मी काहीच नाही केलेलं. तुम्हाला खूप मोठा आणि चुकीचा गैरसमज झालेला आहे. प्लीज तुम्ही का ऐकून घेत नाहीत माझं, असं इथे ती बोलत असते. आता अन्नपूर्णा काहीच ऐकत नसतात. इथे मंदिराला प्रदक्षिणा त्या घालत असतात, पण कमळी मात्र हाल सोडत नसते. अन्नपूर्णाच्या पाठीमागे चालत असते आणि हात जोडून गुडघ्यावर बसून इथे माफी मागत असते. मी काही नाही केलेलं. प्लीज तुम्ही माझ्यावरचे जे आरोप आहेत ते प्लीज त्याबद्दल तुम्ही एकदा विचार करा ना. आणि त्याचबरोबर आता अन्नपूर्णा हात जोडतात आणि म्हणत असतात, हे बघ कमळे, उगाचच असं करू नकोस. इथे मंदिरामध्ये मी आलेले आहे आणि त्यामुळे मला तुझ्याशी आत्ता काहीच वाद घालायचा नाही, काहीच बोलायचं नाही, असं म्हटल्यानंतर आता अन्नपूर्णा ज्या आहेत त्या इथे मंदिरामध्ये निघून जातात. तर कमळी मात्र आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मोठं पाऊल इथे ती उचलणार असते. कमळी आता अंबाबाईच्या मंदिराच्या समोर उभी राहते आणि इथे मंदिराच्या मूर्तीसमोर उभी राहिल्यानंतर हात जोडत असते आणि म्हणते, हे अंबाबाई, मला माहिती नाही हे सगळं काय होतंय, कशामुळे होतंय, पण आज मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीही करणार आहे. आणि त्याचबरोबर इथे तुझंही असं म्हणणं असेल की मी स्वतःला सिद्ध करावं, तर ठीक आहे, मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार आहे. आणि त्याचबरोबर इथे मी ज्या चुकी केल्याच नाही आहेत, जो मी गुन्हा इथे केलाच नाही आहे, त्याबद्दल माझ्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, त्यामुळे मी ही गोष्ट अजिबात सहन करणार नाही, असे इथे कमळी म्हणत असते. आता कमळी हे सगळं बोलत असते. अन्नपूर्णासुद्धा तिच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या असतात. पुन्हा एकदा आता कमळी बोलण्याचा प्रयत्न करते, पण अन्नपूर्णा मात्र तिच्याशी काहीच बोलत नाहीत. आता तिच्याशी काहीच न बोलल्यामुळे कमळी पुन्हा एकदा अस्वस्थ झालेली असते. तिच्या मनात विचारांचं पुन्हा एकदा काहूर माजलेलं असतं. ती म्हणत असते, अन्नपूर्णा प्लीज तुम्हाला अजून तरी वाटते का की एकदा तुम्ही विचार करा ना, मी नाही असं केलेलं काही, तुम्ही माझा विचार का करत नाही आहात? आणि त्याचबरोबर तुम्ही मला एकदा माफ करा ना, नाही केलंय मी हे सगळं काही, आणि तुम्हाला खरंच असं वाटतं का की आजोबांच्या जीवावर मी उठू शकते, आजोबांना इथे त्रास होईल, असं काही होईल, इथे मी काही करू शकते, असं तुम्हाला वाटतंय का? तर ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतच असेल तर हे सिद्ध करण्यासाठी मी कुठलीही परीक्षा देण्यासाठी तयार आहे, असं म्हणूनच आता कमळी जी आहे ती इथे देवीच्या गाभाऱ्यामध्ये निघालेली असते. कमळी देवीच्या गाभाऱ्यामध्ये निघाल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, ती म्हणजेच की देवीसमोर इथे आता इथे आरती सुरू असते आणि त्याचबरोबर तिथे कापराच्या काही वड्या असतात आणि कापराच्या काही वड्या असताना आता लगेचच कमळी तिथला कापराच्या वड्या घेते आणि त्याचबरोबर कापराच्या वड्या घेतल्यानंतर आता जो कापूर आहे तो ती पेटवते आणि त्याचबरोबर इथे पेटवल्यानंतर आता लगेचच ती स्वतःच्या हातावरती इथे ठेवण्याचं काम करत असते आणि त्याचबरोबर इथे हातावर आग आणि ते सगळं काही इथे ठेवत असते आणि तेव्हा मात्र इथे ती बाहेर येते आणि अन्नपूर्णाच्या समोर इथे ती उभी असते. त्याचबरोबर इथे ती विचार करत असते, अगं काय करतेस तू हे कमळे, प्लीज असं काहीही करू नकोस आणि जरा शांत होणार आहेस का तू, असं आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, नाही मी अजिबातच इथे हे सगळं मान्य करणार नाही. त्यावरच आता निंगी धावत आलेली असते. निंगी धावत आल्याबरोबरच आता इकडे कमळीला ओरडते. ती म्हणत असते, अगं कमळे, तुला वेड लागलेला आहे का? कोणासमोर हात जोडतेस तू आणि कोणासमोर ह्या सगळ्या गोष्टी करतेस तू, तुला कळतंय का, असं इथे ती बोलत असते. अगं जे लोक निर्दयी आहेत, ज्या लोकांना इथे खरं काय खोटं काय ह्या गोष्टी जाणून घेण्याची अजिबातच इच्छा नाही आहे, तू त्यांच्यासमोर हात जोडत आहेस आणि त्यांच्यासमोर तू प्रार्थना करत आहेस आणि तुझं इथे सत्य काय आहे ते. इकडे आता लगेचच निंगी तिला तिथून घेऊन गेलेली असते आणि ती म्हणत असते की नाही, इथे अजिबातच तू थांबायचं नाहीयेस आणि का आणि कशासाठी
कशासाठी तू इथे थांबत आहेस, असं म्हणून आता ती इथे कमळीला निघून घेऊन गेलेली असते. त्याचबरोबर आता ह्या दोघी तर निघून गेलेल्या असतात, पण इकडे मात्र जी ऋषीने कमळीची जी सायकल तुटलेली असते तो सायकल इथे तो घरी घेऊन आलेला असतो आणि तो सायकल इथे घरी घेऊन आल्यानंतर त्या सायकलला तो रिपेअर करण्याचं काम करत असतो. कारण कमळी असं बोललेली असते की नाही, ही सायकल म्हणजे माझा जीव की प्राण आहे. का तर इथे ही सायकल मला आबांनी गिफ्ट दिलेली आहे. ह्या सायकलसाठी आबांनी इथे पै करून पैसे जमा केले होते आणि ह्या सायकलमुळे आज असं मला वाटत आहे की आबाच इथे माझ्या सोबत आहेत असं मला फील होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कमळी बोलत असते आणि बोललेली असते आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आता इथे जो ऋषी आहे, ऋषी मात्र इथे आता ही सायकल दुरुस्त करण्यासाठी खटाटोप करत असतो. अक्षरशः इथे रात्रभर जागून त्यानं ती सायकल इथे दुरुस्त केलेली असते. फायनली ती सायकल दुरुस्त झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद मात्र आता अगदीच पाहण्याजोगा असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी आणि त्याचप्रमाणे निंगी नेहमीप्रमाणेच त्यांच्या कॉलेजला निघाल्या असतात. तेवढ्यातच आता कमळे दे ना गं हा विषय सोडून, किती ताणणार आहेस आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. तू बघ ना गं इथे तुझ्या हाताला किती जखम झालेली आहे आणि हे सगळं मला नाही गं बघू वाटत, नाही गं मला हे सगळं काही सहन होत, तू असं का करतेस गं, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर मात्र इकडे आता ती विचार करत असते, नाही हे बघ कमळे, हे बघ आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगून आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलून काही उपयोग नाही आहे. मग आपण उगाचच, आपल्याला माहिती ना आपण हे सगळं काहीच केलेलं नाही आहे, तर मग का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे सहन करायच्या आणि का करायचं, त्याची काहीच गरज नाही. समजलं तुला कमळे? आणि हे बघ तुझ्याशिवाय मला इथे दुसरं कोणीच नाही आहे, तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस गं, तूच माझी सगळी काही आहेस गं, मग तू असं का करत आहेस, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर एक बोलत असते की इथे मला सख्खी बहीण नाही आहे, पण बहिणीपेक्षा सुद्धा मी तुला जास्त मानलेला आहे आणि तीच तू माझी सगळं काही आहेस, असं इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता कमळी म्हणत असते, पण ते जरी सगळं काही खरं झालं तरी सुद्धा इथे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघ आपण ज्या गोष्टी इथे केल्याच नाही तर त्या गोष्टीची आपल्याला जर इथे शिक्षा मिळत असेल, त्या गोष्टीबद्दल आपल्याला जर इथे कोणी बोलत असेल तर मग मात्र आपण ते का आणि कशामुळे सहन करून घ्यायचं, आपण ते सगळं नाही सहन करून घ्यायचं, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ज्या अन्नपूर्णा आहे त्या मंदिरात असतात आणि तेव्हाच इथे गुरुजी म्हणत असतात, नक्कीच ही मुलगी कोणाकडून तरी नक्कीच दुखावलेली दिसते आणि कोणाकडून तरी दुखावल्यामुळे आता इथे तिला आपल्याच माणसाने दूर ढकललं आहे वाटतं, असंच काहीसं दिसत आहे, असं आता इथे गुरुजी म्हणत असतात. मुलगी इथे खरी आहे पण तिचा खरापणा बहुतेक त्यांच्या लोकांना दिसलेला नाही, असं इथे ते बोलतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलल्यानंतर मात्र इकडे अन्नपूर्णाचं मन मात्र खूप स्वतःला खाण्याचं काम करत असतं आणि त्याचबरोबर खूप जास्त खाण्याचं काम करत असताना आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता कमळी आणि त्याचबरोबर निंगी कॉलेजच्या गार्डनमध्ये असतात आणि कॉलेजच्या गार्डनमध्ये असतानाच आता तिथेच इथे जो ऋषी आहे तो आलेला असतो. आता ऋषी तिथे आल्यानंतर ऋषीपाशी सायकल असते आणि सायकलची घंटा वाजवतच तो येतो. सायकलची घंटा वाजवतच आल्यानंतर आता मागे वळून पाहतो तर काय आहे, बापरे, इथे कमळी म्हणत असते, बापरे ऋषी सर, मी तर सगळ्या होप सोडून दिल्या होत्या, मला तर असं वाटलं होतं की नाही 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 आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ही सायकल दुरुस्त होणारच नाही, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो, का नाही होणार, सायकल तर दुरुस्त होणारच होती आणि म्हणूनच ती दुरुस्त झालेली आहे, ही तुझ्या आबांची भेट आहे आणि त्याचबरोबर तुझ्या खास जवळची सुद्धा आहे आणि त्यामुळे तुला ही मिळणं तेवढंच जास्त गरजेचं होतं, असं ऋषी म्हणत असतो. कमळी सुद्धा खूप खुश झालेली असते तर निंगी सुद्धा अगदीच धावत आलेली असते. आता धावत आल्यानंतर मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इकडे आता निंगी तिथे झालेला सगळा प्रकार ऋषीला सांगत असते, कारण इथे कमळीच्या हाताला लागलेलं असतं आणि कमळीच्या हाताला लागल्यानंतर ती म्हणत असते, बघितलं तुम्ही हे सगळं काय आहे, कशा सगळ्या गोष्टी इथे ती करत होती आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पण आता काय हे सगळं हिनं बघा ना स्वतःला काय करून घेतलेलं आहे. त्यावर ऋषी म्हणत असतो, काय बघा स्वतःचा हात इथे जाळून घेण्याचा तिने प्रयत्न केला आहे, काय सांगतेस का बरं आणि कशामुळे हात स्वतःचा जाळून घेण्याचा प्रयत्न केलास. त्यावरच कमळी म्हणत
असते, नाही हो सर असं काही नाही आहे, नाही नाही असं कसं काही नाही आहे, काहीतरी नक्कीच झालेलं असेल, काय झालेलं आहे असं ऋषी इथे कमळीला विचारत असतो. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते, नाही सर तसं काही नाही आहे आणि फारसं असं काहीच नाही आहे, प्लीज तुम्ही नका काळजी करू, असं कमळी आता ऋषीला सांगत असते. त्यावर आता निंगी काही शांत बसत नाही. निंगी म्हणत असते, खरं तर इथे गावाकडून जे इथे बंड्याने तेल आणलं होतं ते तेल इथे आम्ही आजोबांसाठी घेऊन गेलो. आजोबांसाठी ते तेल घेऊन गेल्यानंतर इथे आम्ही पहिल्या दिवशी सुद्धा ते तेलाने छान मालिश केली होती, पण तेव्हा आजोबांना काहीच त्रास झाला नाही. पण नंतर मात्र दुसऱ्या दिवशी आजोबांना त्रास झाला, पण तो त्रास कशामुळे झाला, का झाला हे मात्र आम्हाला समजलं नाही. त्यावरच ऋषी म्हणत असतो, हे तू काय सांगतेस? त्यावरच आता निंगी म्हणत असते, हो हे सगळं खरं आहे आणि मी जे सांगते ते अगदीच बरोबर आहे. आणि इथे कमळीवर आरोप करण्यात आले की इथे कमळीनेच आजोबांना हे सगळं काही करायला लावलेलं आहे किंवा त्यांना केलं आहे आणि त्यामुळे आता सगळेजण तिच्यावर खूप चिडलेत. इथे कामिनी मॅडम आणि रागणे मॅडम तर आता कमळीला धक्के मारत घराच्या बाहेर काढलं आणि त्यामुळे कमळीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथे हे सगळं काही केलेलं आहे. बघा ना तिचा हात किती भाजलेला आहे असं आता इकडे निंगी सांगत असते. त्यावरच आता ऋषी कमळीवर ओरडतो. तो म्हणत असतो, एवढं सगळं झालं आणि मला ह्यातलं काहीच माहिती नाहीये. त्याचबरोबर तू कमळे वेडी आहेस का? ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला का गरज होती? आणि त्याचबरोबर एवढं सगळं झालं मला सांगावंसं नाही वाटलं. त्यावरच आता कमळी म्हणत असते, नाही व सर तसं काही नाहीये, तुम्ही नका काळजी करू. पण आता मात्र जे झालंय ते खूपच चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि मला खात्री आहे की तू असलं काहीच करणार नाहीयेस. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीला ते सगळं काही आठवत असतं. तर इकडे आता आजोबांना सुद्धा कमळीचा चेहरा स्पष्टपणे आठवत असतो. कशा पद्धतीने इथे कमळीला घराबाहेर काढलं आणि कशा पद्धतीने तिच्यावर नाही ते आरोप इथे करण्यात आले. जे आरोप करण्यात आले ते फार तर खरे नव्हतेच, ते सगळे चुकीचे होते. आणि तेवढ्यातच आता तिथे कामिनी आलेली असते. आता कामिनी तिथे आल्यानंतर ती विचार करत असते की दादा हे सगळं तुला इथे कमळीने केलंय असं वाटतंय का? तर नाही, अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने केल्यात असं नाही. कामिनी आता आतमध्ये येते आणि कामिनी आतमध्ये आल्यानंतर आता ती लगेचच एका गोष्टीचा विचार करत असते. ती म्हणत असते, अरे अरे दादा तुझी काय अवस्था झालेली आहे ही, आणि त्याचसोबत उगाचच मी सगळं काही केलं आणि मी सगळ्या गोष्टी करून इथे मात्र कोण बळी पडलं? तर ती इथे कमळी. कमळीच्या माथी सगळं मारलं आणि तिला इथे बाहेर धक्के मारून काढलं. काय रे तुला बरं व्हायचं होतं, तुला लवकरच स्वतःच्या पायावर उभं राहायची घाई आहे का? असं कामिनी बोलत असते. कामिनी हे सगळं बोलत असताना आता इकडे जे आजोबा आहेत ते अगदीच हतबल झालेले असतात. ना त्यांना बोलता येत असतं, ना तिच्या हा जो काही अन्याय आहे, अत्याचार आहे त्याला विरोध करता येत असतो. त्यामुळे ते हतबल झालेले असतात. तर आता इकडे ती म्हणत असते, बघितलंस ना बघितलंस, वहिनीच्या आडून ती इथे मला त्रास देण्याचं काम करत होते, पण मी ते कमळीला काय केलेलं आहे, कशा पद्धतीने तिला इथे घराच्या बाहेर हकलवलेलं आहे. तुझ्या तेलामध्ये ते विषारी द्रव्य मी मिक्स केलं आणि त्याचा सगळा जो आरोप आहे तो इथे कमळीवरती टाकला आणि त्यामुळे आता कमळीला मी स्वतःच्या हाताने धक्के मारतच इथे घराच्या बाहेर हकललेलं आहे. इकडे आता बघ काही जरी झालं तरी सुद्धा आता ती ह्या घराच्या बाहेर तर गेलेली आहे. आता ती इथे आपल्या घरामध्ये तर कधीच येऊ शकत नाही, पण ती आता ह्या लवकरच कॉलेजमधून सुद्धा इथे बाहेर काढणार आहे मी. समजलं तुला? काय दादा तुला त्रास होतोय आणि आता हे सत्य कोणीच मला इथे मी केलेलं आहे हे कोणीच सिद्ध करू शकणार नाही, कारण तुला बोलता येत नाहीये का? मग तू सिद्ध करणार आहेस का? नाही करू शकत. बोलायचंय तुला, तुला बोलताही येत नाही, चालताही येत नाही, हालताही येत नाही आणि तुला माहिती आहे ना मी कशा पद्धतीने आणि काय काय करू शकते. म्हणून दादा तुला तर ते चांगलंच माहिती आहे आणि मी कुठला पुरावा सुद्धा इथे मागे सोडत नाही. ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच जास्त महत्त्वाच्या आहेत, असं आता इकडे कामिनी बोलत असते. आता कामिनी इकडे बोलल्यानंतर, काय रे दादा तुला हे सगळं काही सांगायचं आहे का? तुला हे सगळं काही कुणाला बोलायचं आहे का? पण नाही करू शकत आहे, तू नाही बोलू शकत आहे. आता तर फक्त तिला ह्या घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की आता तिला त्या कॉलेजमधून आणि लगेचच लवकरच ह्या मुंबई शहरामधून सुद्धा मी हकलून देणार आहे. आणि तुला माहिती ना कामिनीचा डाव म्हणजे काय आहे, तर वर्मावर घाव, तो कधी कोणी कसाच बदलू शकत नाही, असं आता कामिनी बोलत असते. कामिनी इथे आजोबांना धमकावत असते आणि तेव्हा पायाला चिमटा सुद्धा काढत असते. तुला चांगलंच माहिती मी तुझ्यासोबत काय केलेलं आहे. आणि तेव्हा आजोबांना कामिनीचं हे वागणं त्रास देत असतं, त्यांना सहन होत नसतो. ते काहीतरी हालचाल करण्याचा, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण कामिनीचा हा आताताईपणा एक दिवस तिलाच नडणार असतो प्रेक्षकांनो. कारण जेव्हा आता इथे कामिनी ह्या सगळ्या गोष्टी इथे आजोबांबरोबर करत असते तेव्हा मात्र तितक्यातच इथे अन्नपूर्णा आलेल्या असतात. अन्नपूर्णा आल्याबरोबरच दारात उभ्या राहतात आणि दारात उभ्या राहिल्यानंतर त्या आता म्हणत असतात,
असतात. कामिनी म्हटल्याबरोबर आता कामिनीचं लक्ष दाराकडे जात असतं आणि कामिनीचं लक्ष दाराकडे गेल्यानंतर आता ती त्यांच्याकडे पाहतच राहत असते. परंतु प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि टिप्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा कमळी.